तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या BBS लवर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जातोय हर्षल भाऊंच्या शॉपला, कोमल साऊंड सर्व्हिस यांच्या कोमल साऊंड सर्व्हिसला। तर त्या ठिकाणी साई बँड मसाजची गाडी आली असेल, कारण की मी सकाळी गेलो तो 11 वाजेला, तर तेव्हा ती गाडी नव्हती। त्यावेळेस श्रीकृष्ण बँड अंमळनेर, क्लासिक बँड मारवाड आणि न्यू शिवसाई बँड टिटवी या 3 गाड्या होत्या उभ्या। तर साई बँड मसाज यांची गाडी आलेली असं त्याचा मित्राचा फोन आलेला होता। तर त्यासाठी आपण जातोय आणि आज श्रीकृष्ण बँड अंमळनेर यांचा साऊंड काढणार आहेत। तर साऊंड टेस्टिंग होणार आहे, आज पहिला दिवस आहे। तर कसा साऊंड निघतो आणि कसा बँड वाजतो फर्स्ट टाइम, तर आपण ते बघणार आहेत। त्याच्यासाठी आपण आता संध्याकाळी ब्लॉग शूट करतोय, तर त्या कारणामुळे आपला ब्लॉग लेट होतोय। तर चला आपण आता डायरेक्टली अंमळनेर शहरामध्ये पोहोचू आणि तिथंच आपण ब्लॉग शूट करू आता। तर मित्रांनो बघू शकता गणपती बाप्पा तर स्वामी कृष्ण बँड या गावामध्ये लागलेला आहे, गलवाडे, आणि या गावात मोहिनी बँड पण आहे असं ऐकलेलं आहे मी। तर कन्फर्म अजून त्यांचा बॅनर लावलेला नाही आहे। आणि परत या ठिकाणी इकडे एक बघू शकतो तुम्ही समोर, तर या ठिकाणी गोपाल बँड आहे मित्रांनो। तर सातव्या दिवशी या ठिकाणी गणपती उठण्याचा प्रोग्राम मित्रांनो बघू शकता। फ्लॅग ती 1 नंबर फळकतोय। तर आपण अंमळनेरमध्ये पोहोचून गेलेलो आहे आता। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गोगाजी नवमीचं कार्यक्रमची तयारी चालू आहे, आणि इथं केरल्याहून गाडी मागवलेली आहे, काहीतरी डेकोरेशनचं आहे तिच्यात। अभी आर्ट्स केरलाची गाडी मित्रांनो, आणि बॅनरिंगसाठी जोरदार चालू आहे काम। तर इकडे बॅनर लावायचे बाकी आहेत अजून। वरती बिल्डिंगवरती पूर्ण बिल्डिंगमध्ये बॅनर लावलेला आहे। आणि इथं सकाळी आलो होतो मी तेव्हा काम चालू होतं। तर आता एंट्री गेट उभं झालेलं आहे, कॉलेज डिपार्टमेंटची ड्युटी चालू होऊन गेलेली आहे। तर इकडे बॅनर, तर मध्ये पण काम चालू आहे। तर बॅनर बघू शकता तुम्ही, तर बॅनरिंग 1 नंबर राहते मित्रांनो गोगाजी नवमीमध्ये। तर पूर्ण HD बॅनर लावलेले असतात त्यांनी। तर आपण आता हर्षल भाऊंच्या शॉपच्या जवळच आलेलो आहे आता। फायनल मित्रांनो आपण पोचलेलो आहे हर्षल भाऊंच्या शॉपला, कोमल साऊंड सर्व्हिस। तर साई बँडची गाडी आलेली मित्रांनो। तर मागे उभी तुम्हाला दाखवतो। तर 4-5 गाड्या लागलेल्या आता या ठिकाणी। तर आज श्रीकृष्ण बँडचा साऊंड काढण्याचा आज आहे, आवाज काढणार आहेत। तर चला असं आपण साई बँडची गाडी वगैरे बघू, कारण की पाऊस पडतो त्याच्यामुळे झाकलेल्या गाड्या आपल्याला जेवढं कवर आहे तेवढं आपण कवर करू। तर मित्रांनो बघू शकता पहिल्या नंबरला क्लासिक बँड मारवाड यांची गाडी लागलेली आता 79. तर श्रीकृष्ण बँडमध्ये आता साऊंडचं फिट वगैरे सर्व झालेलं आहे, छोटं मोठं कामं चालतं आहे। तर कॅमेऱ्याचं काम चालू आहे आता, कॅमेरा फिटिंग। तर बघू शकता तुम्ही सेंटरला एक व्हाईट कॅमेरा लावलेला आहे, आता जस्ट लावलेला आहे तो कॅमेरा। तर स्क्रीनमध्ये दिसेल तर सर्व मागचा पुढचा व्ह्यू। तर आपण मागच्या साईडला जाऊन आता मी तुम्हाला अगोदर साई बँड मसाज यांची न्यू गाडी दाखवतो। तर समोर यश दादा ते बसलेले आहेत। तर बघू शकतो मी साई बँड मसाज प्लेट लावलेली गाडीला। तर शिवसाई बँड विटाई यांची गाडी पण आलेली परत अंमळनेरला, छोटं मोठं काम राहिलं संतीचं त्या कारणामुळे। तर आपण परत
साई बँड मसाव त्यांच्या गाडीकडे जाऊ. तर मोहन काका ते उभे आहेत समोर, काहीतरी स्पीकर वगैरे बेसचे स्पीकर आहेत ते काढण्याचं काम चालू आहे गाडीमधून. तर आज काय दिसणार नाही आपली गाडी, कारण की गाडी जस्ट आता झालेली आहे. तर वैभव दादांच्या थ्रू तुम्हाला शिरसुलेचे सर्व ब्लॉग बघायला मिळतील. तर वैभव दादांचं चॅनलला व्हिजिट करा, तिथं तुम्हाला सर्व न्यू गाड्या जेवढ्या बनत आहेत तेवढ्या गाड्यांचं व्हिडिओ बघायला भेटतील. तर इकडे बघू शकता तुम्ही न्यू शिव साई बँड विटाई T2V असा, मला ते T2V आणि विटाईमध्येच कन्फर्म गडबड होती माझी. तर त्यांची गाडी आहे. तर आपण आता श्रीकृष्णा बँडच्या गाडीकडे जाऊ आणि तिथं पण पूर्ण नाव वगैरे टाकून झालेलं आहे. तर पूर्ण आर्टिस्ट लोक पण आलेले आहे. तर आता तिचं बघू आपण कसं काही सिस्टम आहे. तर मध्ये हायड्रोलिक स्टफ केलेला आहे छोटासा. तर साऊंड काढण्यासाठी जाणार आहे गाडी, तेव्हा पण आपण परत जाऊ. तर सर्व आपले सिंगर, कीबोर्ड आर्टिस्ट आणि गणू सिंगर पण आलेला आहे, पॅड वाजवणारे पण आलेले आहे. तर 2010 या ठिकाणी राहुल दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर त्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल तर त्यांनी इथनं नंबर घ्यायचा आहे. आणि श्रीकृष्णा बँडचा लोगो मित्रांनो या ठिकाणी श्रीकृष्णा म्युझिकल. तर या ठिकाणी गणू सिंगरची इन्स्टा ID पण टाकलेली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. त्या ठिकाणी गणू सिंगर उभा राहणार आहे. तर बघा कॅमेरा समोर आहे. चला आपले टिमके आर्टिस्ट धरणगाव रोडला लांबी थोडं. तर पाणी मित्रांनो आपण आता आपला ब्लॉग संपवू, कारण की परत आपल्याला जायचं आहे साऊंड टेस्टिंगसाठी. तर हा ब्लॉग आपण इथंच संपवू आता. तर न्यू ब्लॉगमध्ये आपला साऊंड टेस्टिंगचा न्यू ब्लॉग इन. तर मित्रांनो तर अजून साहेबांची गाडी आलेली आहे. तर उद्या आपण परत न्यू ब्लॉग बनवू आणि या सर्व गाडींचं काम तुम्हाला मी परत दाखवेल. तर आता ब्लॉग आपण इथंच संपवू. जय खानदेश मित्रांनो.